नमस्कार मित्रांनो, मी नितीन पाटील. आजच्या या स्टॉक ऑफ द वीक या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. चला तर पाहूया आज आपण स्टॉक ऑफ द वीक मध्ये कोणत्या कंपनीचं अनालिसिस करणार आहोत. तर कंपनीचं नाव आहे पोद्दार पिगमेंट्स लिमिटेड. ही एक NSE आणि BSE या दोन्ही एक्सचेंजला लिस्टेड कंपनी आहे. कंपनीचं सध्याचं जे मार्केट प्राइस आहे, करंट मार्केट प्राइस आहे ते 318 रुपये आहे. त्याचबरोबर या कंपनीचं जे काय मार्केट कॅप आहे ते सुद्धा 338 कोटींचं आहे. ही डाईज अँड पिगमेंट सेगमेंट मध्ये काम करते. डाईज अँड पिगमेंट म्हणजे रंग आणि रंगद्रव्य या क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते. जर या कंपनीचा पीई पाहिला तो 14.27 आहे आणि या सेक्टरचा जर पीई पाहिला तर तो 31.33 आहे. जर दोन्हींचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला हेही दिसून येतं की ही कंपनी आपल्याला या क्षेत्रामध्ये चांगलं रिटर्न्स देताना दिसते आहे. या कंपनीचं बुक व्हॅल्यू सुद्धा जर पाहिलं पर शेअर 228 रुपये 99 पैसे आहे. तर हे देखील एक पॉझिटिव्ह आपल्याला यात पाहायला मिळतं. कंपनीबद्दल समजून घ्यायचं म्हटलं, पोद्दार पिगमेंट्स इज एंगेज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग कलर्स अँड ॲडिक्टिव्ह मास्टर बॅचेस फॉर डोप डाईंग ऑफ मॅन-मेड फायबर व्हेरियस प्लास्टिक अप्लायन्सेस ॲप्लिकेशन्स. म्हणजे जसं तिचं नाव आहे त्याप्रमाणेच तिचं काम देखील आहे की ही कंपनी रंगद्रव्य बनवते, रंग बनवते. वेगवेगळ्या विषयांमध्ये वापरण्यासाठी वेगवेगळ्या जागी वापरले जातात. जसं की मॅन-मेड फायबर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक्स असतील, तर या सगळ्यांमध्ये हे काय होतात, यांचे कलर्स वापरले जातात किंवा रंगद्रव्य वापरले जातात. त्यामध्ये ही कंपनी काम करते. कंपनीबद्दल कॅपॅसिटी बद्दल थोडं समजून घ्यायचं म्हटलं तर कंपनीची जी कॅपॅसिटी आहे ती 14,100 TPA ची कॅपॅसिटी असलेले यांचं एक युनिट आहे. आणि या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या जर बघितली तर ते 309 लोक या कंपनीमध्ये ऑलरेडी काम करतात, जॉब करतात. मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं लोकेशन जर बघितलं तर ह्यांचं जयपूरला आहे आणि हेड ऑफिस किंवा हेड कॉर्पोरेट ऑफिस हे मुंबईला आहे. आता डाईज अँड पिगमेंट हा जो पिगमेंट सेक्टर आहे, हा जो रंग आणि रंगद्रव्य हा सेक्टर आहे, याबद्दल थोडंसं समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण तो इम्पॉर्टंट डेटा यामध्ये मला मिळालेला आहे. तो काय आहे बघा. The dye stuff sector is one of the important segment of the chemical industry in India, having a forward and backward linkage with a variety sector like textile, leather, paper, plastic, printing, ink and food stuff. म्हणजे काय की या आता ज्या काय इंडस्ट्री पाहिल्या आपण, मग त्या असतील टेक्स्टाईल असेल, लेदर असेल, पेपर असेल, प्लास्टिक असेल, प्रिंटिंगसाठी लागणारे सेक्टर असेल किंवा फूड मध्ये या कलर्सचा आणि रंगद्रव्यांचा आपल्याला काय होतो, यूज होतो. त्यामुळे ही फार इम्पॉर्टंट सेक्टरमध्ये काम करणारी ही एक कंपनी आहे. आणि द टेक्स्टाईल इंडस्ट्री अकाउंट फॉर लार्जेस्ट कन्झम्पशन ऑफ डाय स्टफ. म्हणजे यात सगळ्यात जास्त वापर कुठं होतो तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये या कलर्सचा किंवा या रंगद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. फ्रॉम बिईंग इम्पोर्टर and distributor in 1950s, it has now emerged as a very strong industry and major foreign exchange earner. म्हणजे 1949 ला जर तुम्ही पाहिलं तर भारत या रंग आणि रंगद्रव्यांना इम्पोर्ट करत होता. त्यावेळी आपण काय करत होतो, बाहेरून मागवत होतो. पण आता कंडिशन अशी आहे की आपण यात प्रगतशील झालेलो आहोत आणि आपण एक्सपोर्ट करतोय. आणि भारतात या रंग आणि रंगद्रव्यातून भारताला काय होतं, पैसा येतोय. आता एक्सपोर्ट मध्ये आपण आहोत. आणि जर तसं बघितलं तर ते जगाच्या 7% या क्षेत्रामध्ये 7% कन्झम्पशन प्रोडक्शन हे आपल्या भारतातून होतं. म्हणून हा एक क्षेत्र आहे की जो इम्पॉर्टंट क्षेत्र आहे. आणि त्या क्षेत्रात ही चांगली एखादी कंपनी आपल्याला, छोटीशी आहे पण चांगली कंपनी आहे, त्यामुळं आपल्याला यामध्ये इन्व्हेस्ट करणं किंवा त्याकडे पाहणं फार इम्पॉर्टंट मला वाटलं. जर या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न पाहिले तर प्रमोटर्सकडे जवळजवळ 62% शेअर होल्डिंग आहे. आणि हे फार स्ट्रॉंग वाटतं मला. FIIs पण यामध्ये 1.12% आहेत आणि DII नी पण 0.47% इन्व्हेस्ट केलेले आहेत. पब्लिककडं
जवळपास 36% शेअर्स या कंपनीचे आहेत. जर या कंपनीचं स्वॉट अनालिसिस केलं, स्ट्रेंथ, विकनेस आणि अपॉर्च्युनिटी जर पाहिल्या, तर स्ट्रेंथ मध्ये काय काय आहेत बघा. कंपनी विथ स्ट्रॉंग फायनान्शियल्स, कंपनीचे जे फायनान्शियल्स आहेत ते फार स्ट्रॉंग आहेत, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे या कंपनीचा. ओके. कंपनी विथ हाय TTM EPS ग्रोथ, मागल्या 12 महिन्यात EPS मध्ये सुद्धा पॉवरफुल ग्रोथ झालेली आहे. न्यू 52 वीक हाय, मागल्या वर्षभरामधला हायएस्ट 52 वीक हाय जो आहे तो नवीन बनलेला आहे सध्याच. ओके. ग्रोथ इन नेट प्रॉफिट विथ इन्क्रीजिंग प्रॉफिट मार्जिन, नेट प्रॉफिट मध्ये पण वाढ होतोय आणि प्रॉफिट मार्जिन मध्ये पण क्वार्टर टू क्वार्टर बेसिस मध्ये वाढ होताना आपल्याला इथं दिसते. सेम तसंच बघितलं तर काय होतं, इयर ऑन इयर पण क्वार्टर टू क्वार्टर पण वाढतोय, त्याचबरोबर इयर ऑन इयर देखील काय होतोय त्यात वाढ आपल्याला दिसते. कंपनी विथ नो डेट, म्हणजे काय, कंपनीचं कुठल्याही प्रकारे लोन किंवा देणं मार्केटमध्ये नाही आहे, आणि हे फार इम्पॉर्टंट असतं कंपनी एखादी रन करण्यासाठी. ओके. तर फार महत्वाचा विषय झाला. इन्क्रीजिंग प्रॉफिट एव्हरी क्वार्टर फॉर द पास्ट 3 क्वार्टर्स, काय होतोय, प्रॉफिट सुद्धा वाढतोय. मागल्या 3 क्वार्टर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर काय होतोय, प्रॉफिट सुद्धा काय होतोय, वाढतोय. स्ट्रॉंग कॅश जनरेटिंग एबिलिटी फ्रॉम कोर बिझनेस, त्यांचा जो मेन बिझनेस आहे त्यात त्यांची स्ट्रॉंग काय आहे, कॅश जनरेटिंग एबिलिटी आहे. इम्प्रूव्ह कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन्स फॉर लास्ट 2 इयर्स, मागल्या 2 वर्षात कॅश फ्लो सुद्धा ऑपरेशन्स मधून मोठ्या प्रमाणात वाढताना यामध्ये दिसत आहेत. ओके. अॅन्युअल नेट प्रॉफिट इम्प्रूव्हिंग लास्ट, जर वार्षिक, आता क्वार्टर टू क्वार्टर पाहिलं तर तसंच वार्षिक पाहिलं तरी मागल्या 2 वर्षात या कंपनीचा प्रॉफिट आपल्याला वाढतोय. हा फार इम्पॉर्टंट पार्ट सुद्धा या कंपनीचा आहे. त्याचबरोबर कंपनी विथ झिरो प्रमोटर प्लेज, मालकांनी कुठल्याही प्रकारे आपले स्वतःचे शेअर्स कुठंही तारण वगैरे काही ठेवलेले नाही आहेत. ओके. त्याचबरोबर स्ट्रॉंग मोमेंटम आहे कशामध्ये, प्राइस मध्ये. अबोव शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि मीडियम टर्मच्या मुव्हिंग एव्हरेज जर तुम्ही चेक केल्या तर स्ट्रॉंग मोमेंटम आपल्याला त्यामध्ये सुद्धा दिसते. या काही स्ट्रॉंग स्ट्रेंथ या कंपनीच्या दिसत आहेत आणि त्या फार चांगल्या प्रकारे आपल्याला सांगतायत की कंपनी किती चांगली आहे वगैरे. ओके. त्यानंतर विकनेसेस काय आहेत बघा या कंपनीचे. कंपनी विथ ग्रोइंग कॉस्ट इयर ऑन इयर फॉर लॉंग टर्म प्रोजेक्ट्स, म्हणजे जे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट त्या कंपनीला येत आहेत किंवा लॉंग टर्म प्रोजेक्टच्या कंपनीकडे येत आहेत त्यामध्ये काय होतोय, कॉस्ट त्या प्रोजेक्टचा थोडा वाढतोय असं दिसतंय आपल्याला. दुसरं, डिक्लाइन नेट कॅश फ्लो, कंपनी नॉट एबल टू जनरेट नेट कॅश फ्लो, कंपनीकडे कॅश क्रंच आहे थोडासा, कंपनीकडे काय आहे, कॅश फ्लोचा इश्यू आहे. आणि आपण स्ट्रेंथ मध्ये पाहिलं की ते गेल्या 2 वर्षात त्यात काय होतोय, थोडासा डेव्हलपमेंट होताना सुद्धा आपल्याला दिसते. आपण ते स्ट्रॉंग स्ट्रेंथ मध्ये सुद्धा आपण चेक केलंय. तर तसं बघितलं तर फार कमी विकनेसेस आहेत. अपॉर्च्युनिटी काय बघा, पॉझिटिव्ह ब्रेकआउट झालेला आहे. सेकंड रेजिस्टन्स जो होता त्याच्यावर आता लास्ट ट्रेडेड प्राइस, म्हणजे त्याच्यावरती आता प्राइस मूव्ह झालेले आहेत. हायएस्ट रिकव्हरी झालेली आहे 52 वीक मधून, लो पासून हा 52 वीक हाय पर्यंत जी रिकव्हरी आहे ती अगदी फास्ट आणि हायएस्ट रिकव्हरी झालेली आहे. तर ते फार इम्पॉर्टंट आहे. सध्या जर बघितलं तर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करताना भीती किंवा धोकादायक काही गोष्टी काय आहेत का, तर तसं काही आता सध्या दिसत नाहीये. ओके. आणि ओव्हरऑल जर कंपनीचं जर ग्रोथ आणि रिटर्न्स पाहिले, मागल्या 10 वर्षात कंपनीनं 22% रिटर्न दिलेले आहेत, 5 वर्षात 9%, 3 वर्षात 6% आणि सगळ्यात महत्वाचं गेल्या 1 वर्षात ही कंपनीचा प्राइस जो आहे तो 98% हा काय झालेला आहे, वाढलेला आहे. आणि हा फार इम्पॉर्टंट कंडिशन मध्ये आता आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला हा खरेदी करण्यास काय हरकत नाही असं मला वाटतं. आणि जर कोणाला 15 वर्षासाठी यात इन्व्हेस्ट करायचे असतील, हजारभर रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील तर एक साधारण 3 क्वांटिटीमध्ये हे शेअर्स घ्यायला काय हरकत नाही. या कंपनीचे शेअर्स तुम्हाला कधी NSE वर नाही मिळाले तर BSE वरती सुद्धा तुम्ही ट्राय करा आणि इन्व्हेस्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फार इम्पॉर्टंट आहे की या पद्धतीने आपण दर आठवड्याला एखाद्या कंपनीचा अनालिसिस करतो, त्याचं स्ट्रॉंग काय पॉइंट आहेत, विकनेसेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतोय आणि त्यामुळं
तुम्हाला अशा पद्धतीच्या व्हिडिओज दर आठवड्याला पाहायला मिळण्यासाठी या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब केलात तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी येत राहतील आणि या सगळ्या माहितीचा किंवा अशा पद्धतीच्या व्हिडिओजचा किंवा एज्युकेशनल व्हिडिओजचा आपल्याला सगळ्यांना बेनिफिट होईल. त्यामुळं तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राईब करावं हीच विनंती. थँक्यू व्हेरी मच.